सगळ्यांनी शांत राहा. सगळ्यांनी शांत राहा. हे बघा, या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत. आपल्याकडे केवळ एकच समाज नाही आहे. ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार, त्यांच्याकडे एकच समाज आहे. इथे 374 जाती आणि समाज आहेत. आताच इथं एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल. आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर रात्री 12 वाजता सुरू होईल. म्हणून सगळ्यांनी, प्रत्येक समाजाच्या काही निवडक लोकांनी शांततेनं बोला. अनेक आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात. आम्हाला बोला, आमचा फोटो छापला नाही, आम्हाला बोलवलंच नाही. मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं. हमारे हक पर जहां आए तो टकराना जरूरी है. तुम जिंदा हो तो जिंदा नजर भी आना जरूरी है. मला तुम्हाला सांगायचं सगळ्यांना, काही लोक कदाचित आपल्यामध्ये घुसवली असण्याची शक्यता आहे. मी असंही ऐकतो की काही सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत. ते काहीतरी गडबड करतील. त्यांना तिथंच दाबायचं आणि गपचूप पोलिसांच्या हवाली करायचं. तुम्ही कुणीही इकडे तिकडे बघायचं नाही. शांततेनं आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं. आणि नेते लोकांनी सुद्धा आपले विचार जे आहे ते कमीत कमी शब्दामध्ये लोकांपर्यंत पोचवावे, एवढी मी आपल्या सगळ्यांना, तुम्हालाही करतो. स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते, सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आमचे सहकारी सत्संगजी मुंडे यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सत्संगजी मुंडे. आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशाच्या ओबीसींचा बुलंद आवाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे पडळकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व ओबीसीचे गणमान्य व्यक्तिगण साहेब, आजची ही सभा आणि अंबडची एल्गार सभा याच्यामध्ये एकच फरक आहे की अंबडची एल्गार सभा ही दबाव मुक्त करणारी सभा होती आणि आजची सभा ही आपला जे ओबीसीचं आरक्षण आहे ते पुन्हा मिळवणारी सभा आहे. आणि म्हणून आजच्या सभेला जे लोक इथं उपस्थित आहेत साहेब, ज्यावेळेस आम्ही गाव भेटीला गेलो होतो, गाव भेटीच्या दौऱ्यात लोकांनी सांगितलं आमचं सोयाबीन काढणी असेल सगळं बाजूला ठेवू. ते त्यांच्या समाजाच्या लोकांना धमक्या देऊन मुंबईला गेले. हे इथं आलेले सगळेजण स्वयंस्फूर्त आपापल्या स्वतःच्या खर्चाने आलेले आहेत. ते फक्त आपल्या विचार आहेत. आणि मुंडे साहेब, भुजबळ साहेबांनी आपण ज्या दोघांनी जी भूमिका घेतली, प्रत्येक गावात गेल्यावर आम्हाला हे सांगितलं की आम्ही फक्त आता यानंतर भुजबळ साहेब आणि मुंडे साहेब सांगतील तोच ओबीसीचा आवाज यापुढे
नाभिक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांना विनंती की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा। विचारपीठावर उपस्थित ओबीसी समाजाचं हृदय सम्राट आदरणीय छगन भुजबळ साहेब, या ठिकाणी उपस्थित आपले सर्वांचेच लाडके आदरणीय मुंडे साहेब, गोपीचंदजी पडळकर, आमचे नेते प्रकाश शेंडगे साहेब आणि या विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर साहेब, मला आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगणं आहे, गावगाड्यामध्ये समाजावर प्रचंड मोठा दबाव आहे साहेब, तो दबाव आम्हाला मोडायचा आहे, तो मोडून काढायचा आहे। तुमची ताकद आमच्या सोबत असायला पाहिजे साहेब। छोट्या छोट्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणात हाल होते साहेब आणि या ठिकाणी येणाऱ्या संस्थांच्या निवडणुकीमध्ये साहेब आपण आमच्या पाठीवर हात ठेवावा। मायक्रो ओबीसी असतील, आमचे सगळे ओबीसी असतील, या सगळ्या ओबीसीला न्याय द्यायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला सगळ्यांना ओरिजिनल ओबीसीला निवडून द्यायचं आहे, हे सगळ्यांनी ठामपणे या ठिकाणी निर्धार करा साहेब। यापूर्वीची निवडणूक, विधानसभेची निवडणूक ओबीसीच्या जीवावर सत्तेवर आलेलं हे सरकार 2029 साहेब, हे सरकार जर निवडून यायचं असेल तर ओबीसीची ताकद या सरकारच्या पाठीमागे राहिली तरच हे सरकार हे सत्तेत येईल, अन्यथा हे सरकार सत्तेत येणार नाही, हे मला निश्चितपणे या ठिकाणी ठामपणे सांगायला। आजपर्यंत प्रचंड दबाव झाला, दबावापोटी गॅजेटियरच्या आधारे आरक्षण देता येतं, हा प्रचंड वेगळा आणि अतिशय चुकीचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला। पण साहेब, संविधानाची जी चौकट आहे ती चौकट आम्हाला या ठिकाणी जिवंत ठेवायची आहे। संविधान बाबासाहेबांचं संविधान, मी शाहू महाराजांच्या शाहू नगरीच्या कोल्हापूर मधून साहेब या ठिकाणी आलोय, आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे, शाहू महाराजांनी आम्हाला दिलेलं आरक्षण, त्यावेळेला घालून दिला धडा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सुरक्षित राहील आणि ते सुरक्षित राहावं यासाठी आपण आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे जीवात जीव आहे तोपर्यंत राहू साहेब, एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर लिंगायत समाजाचे नेते, शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे साहेबांना विनंती आहे की आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आजच्या महाएल्गार सभेचं आकर्षण आपल्या सगळ्यांचं ओबीसीचं देशातलं खंबीर असं नेतृत्व माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, माजी मंत्री आणि युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय आमचे धनुभाऊ मुंडे, व्यासपीठावर उपस्थित एक तरुणांचं आकर्षण असलेले आमचे युवा नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व ओबीसी बंधू आणि भगिनींनो, खरं तर बीडकरांना या ठिकाणी विशेष धन्यवाद देईल। आदरणीय छगन साहेबांनी आवाज दिला आणि ओबीसीचा आवाज आणि ताकद काय असू शकते हे आज या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं, त्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय हा ओबीसींचा गळा घोटणारा शासन निर्णय आहे आणि म्हणून हा निर्णय सरकारने रद्द केला पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्यातले सर्वच्या सर्व ओबीसी नेते आणि समाज एकजुटीने या ठिकाणी उभा टाकलाय। भुजबळ साहेब, आपल्याला माहिती आहे समोरचा व्यक्ती त्याचं नाव घेऊन या ठिकाणी त्याला मोठं करू इच्छित नाही, परंतु लायकी नसताना भुजबळ साहेबांवर असेल, धनुभाऊवर असेल, आमच्या ओबीसी नेत्यांवर अत्यंत खालच्या पातळीचं वक्तव्य करतायत। लायकी नसताना सुद्धा अशा पद्धतीने बोलून आमच्या नेत्यांचा या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न होतोय। या राज्यातला 55% ओबीसी समाज हा खंबीरपणानं आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा टाकला पाहिजे, तर त्यांची हिंमत होणार नाही। मित्रहो, मी 2च मुद्दे सांगून माझं भाषण संपवणार आहे। पहिला मुद्दा आहे राज्यातल्या तमाम ओबीसीनी 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी केलेली आहे। मला असं वाटतं हा शासन निर्णय सरकारने दबावात घेतला असेल, शासन निर्णय जर रद्द केला